राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 जवळ असलेल्या पेंच पाटबंधारेच्या कालव्यात अज्ञात ट्रँकर चालकाने 5 ऑगस्टच्या पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान ॲसिडयुक्त केमिकल टाकले। त्यामुळे पाणी प्रदूषित झाले व पुढील प्रवाह होताच दूषित पाणी शेतात पोहोचले। परिणाम स्वरूप शेतकऱ्याचे 200 एकरातील धान पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे। वाघोली, नांदगाव व वारडा येथील शेतकऱ्यांच्या पिकांची संपूर्ण नासाडी झालेली आहे। काही शेतकऱ्यांनी रोपे लावण्यासाठी घेतली होती तर काही तयारीत होते। पाणी ॲसिडयुक्त असल्यामुळे धानाची रोपे करपली, जमीन लालसर आणि निष्पीक झाली तर कालव्याच्या काठावरील गवतही जळून नष्ट झाले। शेतकऱ्यांची मागणी आहे की ग्रामपंचायत वराडाच्या सरपंच सुनील जामदार, उपसरपंच तथा ओमप्रकाश कावडे, सीताराम भारद्वाज यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी सरकारकडे तत्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे। त्याचबरोबर अज्ञात ट्रँकर चालक व केमिकल मालकाविरुद्ध कठोर कारवाई आणि नुकसान भरपाई शासनाकडून वसूल करण्याचीही आग्रह ठेवला आहे। घटना समजताच कनान पोलीस, तलाठी व कृषी अधिकारी घटनास्थळी पोहोचले, पंचनामा केला आणि या प्रकरणात उपविभागीय अधिकारी रामटेक व तहसीलदार पारशिवनी यांच्याकडे आधारासाठी पाठवले। न्यूज एक्सप्रेस करिता ऋषभ बावनकर यांची बातमी। नमस्कार। आज सकाळी एकदम सकाळी 4 ते 5च्या सुमारास नॅशनल हायवे नंबर 7 केरडी फाट्यापाशी एका छोट्या कॅनलमध्ये कोणीतरी केमिकल सोडलं अज्ञात व्यक्तींनी। ट्रकद्वारे सोडलं की ड्रमद्वारे सोडलं याच्याबद्दल आयडिया नाही आहे, पण त्या केमिकल सोडल्यामुळे पूर्ण शेतीचे नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी 100 ते 150 एकर कास्तकारी लोकांची खराब झालेली आहे। आणि हा अनुभव मागच्या वर्षी पण झाला आहे। यांच्या स्वतःच्या शेतात असंच केमिकल गेलं होतं। आतापर्यंत त्या शेतीमध्ये नापिकी सुरू आहे। तरी आम्ही शासनाला विनंती केली आहे, सकाळपासून एसडीओ साहेबाला फोन केले आहे, तहसीलदारांना फोन केले आहे, सर्व लोकांनी इथे व्हिजिट दिली आहे। पण आमची शासनाला आणि पोलीस स्टेशनला विनंती आहे की त्यांनी त्या केमिकल सोडण्यावाला ट्रक किंवा टँकर जो पण असेल त्यांना लवकरात लवकर पकडून आणि जे पण कास्तकाराचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई किंवा काहीतरी मदत करावी ही आमची शासनाकडे विनंती आहे। हे बघा, या केमिकलनं धान पुरी पेटून गेली होती, पण शासनाने काहीच मदत नाही केली। ते आता बी ते बांधी तो वावर तसाच आहे, पेटला। नापिकी काहीच नाही, गहू बी नाही झाला, धान बी नाही झाली। तसेच आपल्या इथे पंचायत समिती सदस्य मी देवराज जामदार बोलत आहे। आज 5 तारीख सकाळी 5:30-6 वाजता टँकरद्वारे म्हणा किंवा ड्रमद्वारे म्हणा कॅनलमध्ये केमिकल सोडण्यात आलं आहे। ते अचानक महेश काकडे आणखी 2-4 लोकांना ते नजरेस आलं। त्यामुळे त्यांनी सर्व 100-200 कास्तकाराला बोलावून स्पॉट इन्क्वायरी केली व पोलीस स्टेशनला माहिती दिली। तसेच पटवारी यांना सूचित करण्यात येणार आहे। तरी मागच्या वर्षी जसं झालं, मागच्या वर्षी तेवढं काही फरक पडला नाही, पण यावर्षी शेती पूर्ण लाल झाली। महेश काकडे यांच्या शेतात आम्ही सध्या उभे आहोत। त्यांच्या शेतात जर पाहिलं तर पूर्ण लालच दिसते। त्यांच्या केमिकलचा खूप असर पडते। केमिकल पाणी वाहत असताना जनावरांनी जर पाणी पिलं, म्हैस किंवा गायीनं पाणी केलं, त्याला रोग होण्याची शक्यता आहे। म्हणून याकरता गव्हर्नमेंटनं किंवा याच्या जिम्मेदार लोकांना याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, एवढेच बोलून मी माझे शब्द मागे। ठीक आहे, झालं। मी सीताराम भारद्वाज जांभळी इथला शेतकरी आहे। मी शेतामध्ये येताना जेव्हा माझ्या तिथे एक बंधारा आहे रोडवर, तिथं बघितला तर पाणी पूर्ण पिवळं आहे, पण तो स्टोर वॉटर आहे, वाहता पाणी नाही आहे, कोणाच्या शेतामध्ये गेला नाही आहे। मी माणसांना तिथं पाणी प्यायसाठी आणखी ढोरांना पाणी पाजायसाठी बंदी केली आहे। त्याच वेळेमध्ये महेश काकडेजी यांचे मला मोबाईल आला का आमच्या आंबळी फाट्याच्या आपल्या केरडी फाट्याच्या शेतीवर कोणी केमिकल टाकलेलं आहे कॅनलमध्ये। मी लगेच तिथून पाहायला आलो। इथं पटवारी साहेब वगैरे आले आहेत, पोलीस स्टेशन कनानचे कर्मचारी आलेले आहेत, सर्व लोक जमलेले आहेत। खरोखरच इथं यांची शेती जिथंपर्यंत पाणी गेलेलं आहे कॅनलच्या तिथंपर्यंत या बांध्या पूर्ण नापिकीमध्ये आल्या म्हटलं तरी हरकत नाही। करता मी शासनाला विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर याची मोका चौकशी करावी। आणखी जे लोक केमिकल टाकीत आहे त्यांना आपला सीसी फुटेजद्वारे त्यांना पकडण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना मुआवजा देण्यात यावा हीच विनंती।